हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू. तुम्ही माझे आताचे करंट व्हॅलेंटाईन आहात. म्हणजे व्हॅलेंटाईन कॅन बी एनी वन, राईट? इट कॅन बी तुमची आई, बाबा, भाऊ, बहीण, फ्रेंड्स, त्याच्यानंतर तुमचे जवळचे कोणी, म्हणजे ज्या व्यक्ती तुम्हाला आवडतात, ज्या व्यक्तींना तुम्ही आपल्या जवळचं समजता, ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही तुमचं सुखदुःख शेअर करता, अशा व्यक्ती ह्या तुमच्या व्हॅलेंटाईन असतात. तर म्हणून तुम्ही सगळे कुठे ना कुठेतरी आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. खूप मजा मस्ती, खूप गॉसिप आणि खूप गोष्टी आपण करतो. जसं की त्या दिवशी मला आपल्या एक ताई आहेत विद्या म्हणून, त्यांनी कमेंट केली होती की काय गं गॉसिप गर्ल नेहमी असं म्हणते, मला या विषयावर काही बोलायचंच नाही आहे आणि नंतर मग सगळं बोलून टाकते. सो विच वॉज व्हेरी ट्रू. असं आपण फ्रेंड्समध्ये असंच बोलतो ना की मला काय बोलायचंच नाही तिच्याबद्दल, पण आपण खूप साऱ्या गोष्टी बोलतो. नंतर आपण बऱ्याच वेळेला खूप आधी बोलून घेतो, सगळं बोलतो, नको नको ते बोलतो आणि नंतर मग बोलतो की जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होतात. आपले पण विविध विषयांवरती चर्चा होतात आणि आपण मिळून दुसऱ्यांची टेर खेचतो. ॲक्च्युली खरे फ्रेंड्स तेच असतात जे एकमेकांसाठी उभे असतात, एकमेकांसोबत असतात आणि दुसऱ्यांवर हसतात, दुसऱ्यांची टेर खेचतात. सो मला वाटतं की कुठे ना कुठेतरी ते आपलं बॉन्डिंग क्रिएट झालं आहे ह्या माध्यमातून. आणि खरंच आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग आणि आय एम ग्रेटफुल फॉर यू. सो वन्स अगेन हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे फॉर माय लवली मंडळी. लव यू ऑल. तर आजचं पॉडकास्ट थोडं वेगळं असणार आहे. थोडी तुम्हाला मी आयडिया देते. ही आयडिया पण मला विद्याताईंनीच दिलेली, म्हणजे ही आयडिया नाही, त्यांनी मला एक सजेस्ट केलं होतं जस्ट की काहीतरी वेगळं कर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. तर म्हणून आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. रेग्युलर पॉडकास्ट उद्यापासून येईलच. सो आजचं थीम असं असणार आहे की मी सीन बाय सीन एक तुम्हाला एक कॅरेक्टर बाय कॅरेक्टर सांगणार आहे की बोंबली आणि मन्या जर असेल तर त्यांचं काय संवाद असतील आणि ते कसं काय व्हॅलेंटाईन डे त्यांचा कसा असेल किंवा काय कसा साजरा करतील. सो वन बाय वन आपण असे एक कॅरेक्टर घेणार आहे. मी स्टार्टिंगला सांगेन की आपण कुठल्या कॅरेक्टरबद्दल बोलतो आहे आणि त्या कॅरेक्टरचं जे काही मी स्क्रिप्ट रेडी केलं आहे ते तुमच्यासमोर प्रेझेंट करेन. सो आर यू रेडी? सीन 1 टेक 1. मन्या आणि बोंबली इन फ्लक्समबर्ग. अँड ॲक्शन. नमस्कार मंडळी, सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मी उठली आहे. तुम्ही बाहेर बघूच शकता की वातावरण कसं आहे. पूर्ण अंधार आहे आणि आज खूप थंडी आहे बाहेर. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आज कुठेही जाता येणार नाही आहे, कारण इकडे हे वातावरण असंच असतं. या वातावरणामुळे आम्हाला कुठेच जाता येत नाही. तर बघते आता काय करायचं. मन्या अजून उठले नाही आहेत, ते झोपले आहेत. ते उठले की मी त्यांना विचारते की काय करूया. बहुतेक आज मी हॅलोपानो घालून पिझ्झा बनवेल. आमचा आता चहा घेऊन झालेला आहे आणि मन्या पण उठलेले आहेत आणि मन्याला मी म्हटलं की हॅलोपानो घालून पिझ्झा बनवू का म्हणून. आज व्हॅलेंटाईन डे आहे. तर मन्या म्हणाले की नको म्हणून, गरमागरम वांग्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी बनव, मला तीच खावीशी वाटते. तर मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण वांग्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी करूया. तुम्हाला जे आवडतं ते, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, पण ते जरा माझ्या व्हॅलेंटाईन गिफ्टचं जरा बघा, जरा लक्ष द्या त्याच्याकडे. तर मन्या म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, आपण घेऊया तुझ्यासाठी गिफ्ट घेऊया. आजचं जरा क्लायमेट खराब आहे, पण गाडी पण चार्ज आहे, तर आता सध्या बाहेर जाण्याची गरज नाही. जेव्हा गाडी चार्ज करायची असेल तेव्हा आपण निघूया आणि तुझ्यासाठी गिफ्ट पण घेऊया. तर आता मन्याने माझ्यासाठी गाणं तयार केलं आहे, तर मन्या ते गाऊन दाखवतील तुम्हाला. तर सगळ्यांनी ऐका, खूप छान गाणं. थँक्यू मन्या, थँक्यू. ते मला नेहमीच असं चांगलं चांगलं काही ना काहीतरी सरप्राईज देत असतात, तर आज ते माझ्यासाठी गाण्याचं सरप्राईज देणार आहेत. वांगो कितनी वांगो है, शेंगदाणे जैसा तेरा मन, सुन जरा सुन क्या कहती है मन्या के दिल की धड़कन, तू मेरी तू मेरी तू मेरी तू मेरी तू मेरी वांगो नंबर 1, तू मेरी तू मेरी तू मेरी तू मेरी तू मेरी वांगो नंबर 1. सीन 2 टेक 1. शेटन आणि हा हा दिवानी. अँड ॲक्शन.
हॅलो हाय नमस्ते, मी दिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता बघा सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि माझी सगळी अवराआवर करून झालेली आहे. मुलं पण शाळेत गेलेली आहे आणि आज मी आणि शेटन डेटवर जाणार आहोत. मुलांना आम्ही संध्याकाळीच मग येताना घेऊन येऊ येतानाच परत. आणि आमचं एक डेट पण होईल. आज व्हॅलेंटाईन डे आहे. तर शेटन म्हणले की आपण डेटवर जाऊ आणि मी तुला छानसे एक गिफ्ट पण घेऊन देतो. तर मी म्हणाली ठीक आहे चालेल आपण जाऊया, मग मुलांना आपण येतानाच घेऊन येऊ. तर अशी मी तयार झालेली आहे. हे मी असा सिम्पलसा असा ब्लॅक ड्रेस वेअर केला आहे आणि त्याच्यावरती हे मी इयरिंग्स पेअर केले आहेत. तुम्हाला माहितीच आहे की मला फार असं म्हणजे खूप लाऊड तयार व्हायला आवडत नाही. जरी ते लाऊड दिसत असलं तरी पण माझा हाच मिनिमल मेकअप आहे. सो एनिवेज तर मी अशी तयार झालेली आहे. स्टॉकिंग्स वगैरे घातले आहेत. एवढ्या थंडीमध्ये मी जर मला जास्तच थंडी वाजली तरी शेटन त्यांच्या अंगावर असले नसलेले सगळे कपडे उतरवून मला देतील, कारण शेटन म्हणजे शेटनच आहेत. सो ठीक आहे आता मी निघतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय होणार आहे. शेटन मला गिफ्ट पण देणार आहेत. हो ना शेटन, माझं बर्थडेचं आणि व्हॅलेंटाईनचं गिफ्ट पेंटिंग आहे तर तुम्ही मला देणार आहात ना, एकत्रच देणार आहेत ते गिफ्ट. आणि बाहेर जे काही आम्ही खाऊ पिऊ जिथे मला ते डेटवर घेऊन चालले आहेत तिथलं बिल पण तेच पे करणार आहेत. हो ना शेटन. हो हो हो. आफ्टर द डेट आणि एव्हरीथिंग सगळं काही झाल्यानंतर गिफ्ट वगैरे दिल्यानंतर शेटनच्या भावना. हमें तो लूट लिया दिल के ब्रांड वालों ने, गुलाब जाम वाले गालों ने, घरे घरे लेन सोने. हमें तो लूट लिया दिल के ब्रांड वालों ने, गुलाब जाम भरे गालों ने, घरे घरे लेन सोने. एटम तुमचं आपलं काहीतरीच. इतकं काय आहे, मी एवढं पण काय नाही केलं. आता एनिवेज लोक मला बोलणारच आहेत, पण तुम्ही पण ना शेटन. ठीक आहे ना, माझं बर्थडेचं पण गिफ्ट होतं. अगं हो ग हो, आता तू माझ्यासाठी गाणं गा पाहू. जाना तुम्हें है तो ये बात जानी कि ये जिंदगी कैसे बनती सुहानी, मुझे हरदम बस गिफ्ट लेना है. तुम हो कुछ पूरे से हम है कुछ आधे, जो पूरा आधा हम जो दोनों मिला दे तो बन जाएगी अपनी एक जिंदगानी. ये दुनिया मिले ना मिले हमको, डॉलर भगा देंगे सब गम को. तुम साथ हो तो क्या बाकी हो, मेरे लिए तुम काफ़ी हो. टिडिडिडिन टिन टिडिडिडिन टिन, मेरे लिए तुम लॉटरी हो. टिडिडिडिन टिन टिडिडिडिन टिन, मेरे लिए तुम लॉटरी हो. मूविंग ऑन टू नेक्स्ट सीन, बचना अँड फनी. सीन 3 टेक 2. हॅलो पीपल्स, सकाळीच मी आली आहे आणि सकाळीच उठल्या मला फनीने सरप्राईज दिलं आहे. तो गेला आहे 24 आवर्स ड्युटीला, पण माझ्यासाठी सरप्राईज द्यायला तो विसरलेला नाही आहे. तर सकाळीच मला सरप्राईज मिळालेलं आहे. जसं की मी नेहमीच म्हणते की आपण एकमेकांना असे छोटे छोटे सरप्राईजेस दिले पाहिजेत, जेणेकरून आपलं प्रेम टिकून राहतं. आणि असं नाही आहे की तुम्ही खूपच काहीतरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिले पाहिजे. हे स्मॉल जे जेस्चर्स असतात त्याच्याने तुमचं प्रेम टिकून राहायला मदत होते. इट्स ऑल अबाउट रिलेशनशिप आणि रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं जरुरी असतं. सो मला आता एक टेडी बेअर रिसीव झाला आहे आणि एक बुके पण आलेला आहे आणि अजून एक काहीतरी असं प्लांट दिलेला आहे, पण ते मला काही कळत नाही आहे. सो आता बेल वाजलेली आहे, फनी आलेला आहे, आपण त्यालाच विचारू. हे ब्युटिफुल, सो कसं वाटलं तुला माझं गिफ्ट? होप यू लाईक इट. ऑफकोर्स मला खूपच आवडलेलं आहे. खूपच छान जेस्चर होतं, मला खूपच छान वाटलं. पण मला हे कळत नाही आहे हे प्लांट कशासाठी. बेसिकली दिस प्लांट इज ऑल अबाउट रिलेशनशिप. जसं आपलं रिलेशनशिप आहे ते एका या प्लांटप्रमाणे आहे आणि आपल्याला हे तसंच नर्चर करायचं आहे. जसं आपण आपल्या रिलेशनशिपला नर्चर करणार आहोत तर तसंच ह्याला पण करायचं आहे. आणि ह्याच्या बाबतीत पण आपल्याला ते मेजर्स घ्यायचे आहेत जे आपण आपलं रिलेशनशिप टिकवायला जे मेजर्स घेतो ते मेजर्स ह्याच्या बाबतीत पण आपल्याला घ्यायचे आहेत. आणि प्रिकॉशन्स पण घ्यायला लागतील आपल्याला, कारण जास्त बहरलं नाही पाहिजे, पानं फुलं जास्त आली नाही पाहिजे. सो वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट ॲज वेल. आणि चल आता जास्त वेळ नको घालूया आणि लेट्स प्ले डॉक्टर. आता तू बऱ्याच दिवसांनी आले आहे तर मी तुझा डॉक्टर, तू माझी नर्स. सो मी ऑलरेडी सगळी तयारी करूनच ठेवली आहे.
काय आहे फनी, तू तर सगळी तयारी फनीने तर अक्षरशः लिटरली बेडच तयार रेडी केला आहे, झोपण्याची पूर्ण तयारी फनीने केलेली आहे. थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए, थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए, आज की रात मज़ा हुस्न का आँखों से लीजिए, आज की रात मज़ा हुस्न का आँखों से लीजिए. जिंदगी दो पल की, जिंदगी दो पल की, इंतजार कब तक हम करेंगे भला, तुम्हें प्यार हम न कब तक करेंगे भला. जिंदगी जसं की आम्ही नेहमीच म्हणतो की आज आहे तर उद्या नाही, तसं की तूच नेहमी म्हणते की आजच जगून घ्या, आजच करून घ्या, जे काय आहे ते आज आहे, उद्या असेल की नाही आपल्याला माहिती नाही. तर त्यामुळे हो जाने दो आज की रात, होना है क्या पाना है क्या, खोना है क्या. टिंगडिक 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 टिंगडिक. नेक्स्ट कपल बबी एंड फुगी. टेक 1 सीन 4. बूम बूम जब मिलते हैं हम दोनों, आंखों आंखों में होते हैं गुम, दिल बोले बूम बूम आ बूम बूम. अरे बूम बूम काय करतो आता, जाऊन आला ना एवढा तरी पण अजून बूम बूम मधनं बाहेरच नाही आला. बूम 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 करतोय, बूम शकाला का बूम. काय करणार यार, मला तिथे जावंच लागलं ना. इकडे आता ओयो टू शोयो बंद केलाय, तर मग आता काय. अरे पण आपण आता मॅरिड आहोत ना, आपल्याला काय गरज आहे बबी ओयो टू शोयोची, आपण कुठे पण जाऊ शकतो ना. ओके ओके ओके, मग तुला कुठे जायचं आहे, चल आपण जाऊया. कुठे जाऊया आज, मी तुला छानपैकी सरप्राईज देणार आहे. मी हिला बाहेर घेऊन जाणार आहे आणि आज मी फुगीला छानपैकी मस्त शॉपिंग करवणार आहे आणि खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे. बघत राहा आणि जस्ट कीप वॉचिंग आणि खूप मजा येणार आहे. तो हा माझा आजचा लुक आहे आणि आज मी माधुरी कुक कट घातलेला आहे. कुक कट चोली के पीछे क्या है वाला ब्लाऊज घातलेला आहे. तर मी कशी दिसते आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हो, फुगी कशी दिसते आहे नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही ते मेन्शन करा. खूप मजा येणार आहे. नक्की सांगा कॉमेंटमध्ये फुगीचा तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज आणि कसा वाटलं कुक चोली के पीछे क्या है स्टाईल. तुम्हाला पण करून घ्यायचं असेल असं स्टाईल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देऊ, तर तुम्ही पण करून घेऊ शकता. मला अशी स्टाईल हवी होती, मला असं खूप दिवसापासून करायचं होतं. सो फायनली आता मी केलेलं आहे आणि आता बघू बबी मला कुठे घेऊन जातं आहे. मला तो फुगा पाहिजे होता, पण फुगा आम्ही घेऊ नाही शकलो कारण ती खूपच महाग सांगत होती. आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही खरंच आमच्या जागी असता की तुम्ही घेतलं असतं का हा फुगा? हां, तुम्ही करता का असं करते? अगं ठीक आहे, ते नसते करत असतील, आपल्याला नाही करायचा त्याच्यात काय, म्हणजे ठीक आहे ना, आम्हाला नाही करायचं, आम्हाला नाही वाटत एवढं स्पेंड करण्यासारखं. ते जाऊ दे, आपण ते फुगेवालीला वगैरे काय द्यायचं वगैरे. चल मी तुला काहीतरी घेऊन देतो, बेरीचे ग्लासेस किंवा काहीतरी कुठली तरी चुच्चीची बॅग वगैरे. चल आपण जाऊया. आणि इथे आम्ही ना कॉलेजमध्ये असताना पण इथे यायचो, कारण आमच्या कॉलेजमध्ये असं काही हे कंपल्सरी नव्हतं अटेंडन्स वगैरे, तर आम्ही नेहमी इथेच यायचो. तर इथे आमचा नेहमीचा अड्डा होता, आम्ही खूप मजा करायचो इथे. हो, माझा प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ना बबीने एकदम बेस्ट केलेला आहे आणि नेहमी तो मला काही ना काहीतरी सरप्राईजेस द्यायचा आणि नेहमी मला इथेच आणायचा. आता पप्पा ऐकत असतील तर पप्पांना वाटत असेल की कसा काटला आहे पोराने, पूर्ण लिटरली उधळपट्टी केलेली आहे. पण ठीक आहे, आता त्याने माझ्याशी लग्न केलं त्याच्यामुळे ऑल ओके. फक्त आता आमचा योयो टू शोयोचा खर्च वाचलेला आहे, कारण मॅरिड कपलसाठी आता अलाउड आहे ना, मॅरिड कपलला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता आम्ही जाणार आहोत. बऱ्याच दिवसांनी आला आहे बबी द ढबी.
ओए अम्मा हाय हाय मैं तो मर गई, ओए अम्मा हाय हाय मैं तो डर गई, ओए अम्मा ओए अम्मा ओए अम्मा. नेक्स्ट कॅरेक्टर आहे झमुरा आणि झमुरी. सो टेक 1 सीन 5 लेट्स स्टार्ट. आपण बघूया आतमध्ये आता खाजुर्डी काय करत आहे. बाबू काय करतो तू, काय करायला आला इथे बाबू. चिच्चे चिच्चे बाबा मी चिच्चे बनवतो. अगं आता काय बनवू नको, मी तुला सरप्राईज देणार आहे. चल मी तुला नेतो बाहेर. मम्मी तू तयार आहे ना मम्मी. अरे मम्मी कशाला बाबू बाबू तू मम्मीला सगळीकडे. तुला माहिती आहे ना काय आहे, आपलं सगळं मम्मीवर आहे, तर आपल्याला मम्मीला अवॉइड करणं शक्य नाही आहे. आपल्याला मम्मीला घेऊनच जावं लागणार आहे. तू मी आणि मम्मी हे आपलं एक ट्रायो आहे आणि आपण सगळीकडे एकत्र असतो. मम्मी पण माझी व्हॅलेंटाईन आहे, मम्मीला टाकून मी नाही येऊ शकत. बाबू जोपर्यंत मम्मी आहे तोपर्यंत मी कधीच मम्मी नाही होऊ शकणार बाबू. चल लवकर तयार हो, लवकर फटाफट. आपल्याला जायचं आहे नाचरी हसरीकडे. त्यांच्याकडे मी जेवणाचा बंदोबस्त करायला सांगितलेला आहे आणि तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि माझा नेक्स्ट जे काही प्लॅन आहे ते पण मी तुम्हाला तिकडेच सांगणार आहे. माझ्या डोक्यात एकदम एक आयडियाची कल्पना सुचलेली आहे गॉंगच्या दुनियेतली, तर मी ते सगळं तुला तिकडेच सांगतो. आणि मी आपल्या जे आता नवीन येणार आहेत आपले सबस्क्रायबर्स त्यांना पण मी तिथे घेऊन जाणार आहे नाचरी हसरीकडे जेवायला. आणि आपण पण आज तिकडे जाणार आहोत. सो चल फटाफट तयार हो. चिच्ची असणार आहे, चिच्ची. हां चिच्ची असणार, पिप्पी असणार आणि फिफ्फी असणार, सगळं असणार आहे. चल लवकर तयार हो. ते अष्टपुत्र सौभाग्यवती भव. झमुरा बी लाईक 8 लाख कष्ट लागतात. अहो आजी आता मी काय बोलू, इथे कष्ट तर जाऊ दे, एक होता वांदेत. जिकडे तिकडे मम्मे 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 लोगे, मम्मे मम्मे क्या लोगे मम्मे. तू झमरा आहा मैं झमरी आहा, फिर क्या मम्मी क्या अम्मा. एक बस तू ही बिल्कुल नहीं काबिल, तू ही है सबसे बड़ा निकम्मा. मम्मी मम्मी लोगे, बाबाजी का थुल्लू दोगे मम्मी. नेक्स्ट कॅरेक्टर आहे कॅरेक्टर नंबर 6 म्हणजेच बुझी हुई मशाल आणि हॅमा. हे नमस्कार मंडळी. आज आहे संत व्हॅलेंटाईन दिवस आणि त्या निमित्ताने आज मशालला सुट्टी आहे. तर आम्ही आज विचार केला आहे की आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला आणि काहीतरी वायपर डान्स वगैरे करून जरा रील वगैरे बनवून घेऊया. तर आज मशालने सुट्टी घेतलेली आहे आणि सोबतच मी तुमच्याबरोबर माझी लव्ह स्टोरी पण शेअर करतच आहे. तर ते तर आहेच, पण आज आम्ही डान्स पण करणार आहोत आणि सेलिब्रेट करणार आहोत. कसा व्हॅलेंटाईन दिवस आमचा आजचा सेलिब्रेट होणार आहे ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. सो मशालने माझ्यासाठी गाणं रेडी केलेलं आहे. हो ना मशाल आता गाणं म्हणून दाखवतील माझ्यासाठी. ॲक्च्युली मी आज हिच्या भामटीसाठी 2 गाणी रेडी केली आहेत, जे बिफोर सिच्युएशन आणि आफ्टर सिच्युएशनसाठी. कारण जे आता आम्ही स्टोरी शेअर करत आहोत तर त्याच्यावर रिलेटेड म्हणजे आमच्या प्रेम कहाणीशी रिलेटेड एक गाणं आहे आणि जे आत्ताची सिच्युएशन आहे जे काही माझ्या आई बहिणीबरोबर झालेलं आहे तर त्याच्यावरचं एक वेगळं एक गाणं आहे. तर मी दोन्ही गाणं गाणार आहे भामटीसाठी. एक चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार में घुसत जाता मरत जात. अरे चतुर नार बड़ी होशियार. अरे का 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 एक चतुर नार बडी होशियार. आणि आता कुठलं मशाल, आता कुठलं आत्ताच्या सिच्युएशन. कहना है कहना है कहना है कहना है आज तुमसे ये पहली बार हो, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे कांड कांड कांड. तुम ही तो लाई हो जीवन में मेरे कांड कांड कांड.
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे कपल कसं काय राहू शकतं? हे लास्टचं कपल आहे आणि एकदम अल्टिमेट आपलं एकदम वॉन्टेड, मोस्ट वॉन्टेड आणि मोस्ट डिमांड असलेलं कपल म्हणजेच आपली धन्नराणी बडी सयानी नाहीता हो नाहीता हो नाहीता, अर्थात माऊस क्वीन आणि चच्चू काका. काय गावसे, नुसतं मी असलो की घरात नुसता मुद्दाम पसारा काढते वाटतं. नुसतं काम 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 काम. किती बिझी, आता मोठे बिझी झाले बाबा. का असू नये, बिझी असणं काय चांगलं नाही आहे का, वाईट आहे का? मला खूप मोठं व्हायचं आहे, माझी स्वप्न आहेत खूप मोठी मोठी, ती तुमच्याच्याने पूर्ण होणार आहेत का? नाही होणार आहे ना. तर मी जर माझ्यासाठी काहीतरी करते आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जर धडपडते आहे, मी कुठल्याही थराला जर जाऊ शकते आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी धडपडू शकते, तर तुमचं काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि मला जे करायचं आहे ते तुम्ही करू दिलं पाहिजे. पण काही लोकांना हे कळतच नाही. मला तर नेहमी असं वाटतं की जेव्हा तुम्ही बिझी असाल तर मला नेहमी असं वाटायचं की हां छान आहे, ही व्यक्ती काहीतरी करते आहे, बिझी आहे, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडते आहे. पण मी जर बिझी आहे तर तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे माझी स्वप्न पूर्ण करायला? जर माझी स्वप्न खूप मोठी आहे ती तुम्हाला नाही समजणार आणि तुम्ही ते कधीच पूर्ण पण नाही करू अगं अगं असू दे, एवढं काय गरम होतेस? ठीक आहे, आज आपला व्हॅलेंटाईन डे आहे, असं काय? आणि मग आज काय, मग प्रोग्राम, आज खाण्याचं काय, आमच्या पोटापाण्याची काय सोय? का मिसळच करणार आहेस हंडाभर पाणी ओतून आणि मग 2 वेळ मिसळ खायची? हां, आपण कोल्हापूरकर, मग आज मिसळचा बेत झालाच पाहिजे. हो हो, मी तेच म्हणते आहे की आज आपण मिसळच करूया आणि चांगले 4 कळशा पाणी ओतते, पुरेल ना मग 2 वेळेला? चालेल, ठीक आहे. पण मी असा विचार करतोय की आपण अब्बाजींना पाठवून देऊया, बहिणीकडे ताईकडे जातील ते. मग कसं बघ तू, कसं कमी जास्त करायचं, कारण जास्त नको व्हायला, काही प्रॉब्लेम नाही. जास्त झाली तर आपण आजूबाजूला देऊन टाकू ना, बाकीचे तर आहेतच इथे खाणारे, त्यांना देऊ. त्यांना काय फुकटचं मिळालेलं पाहिजेच असतं आणि त्यांना काय, त्यांच्या घरात काही मिळत नाही ना, आपल्याच याच्यावरती बिचारे वाट बघत असतात. तर ठीक आहे, पण नको, अब्बाजींना नका पाठवू, त्यांना राहू दे इथे, कारण अब्बाजी गेले तर मग हो इवलूसा भैरव, मग अब्बाजी गेल्यावरती त्याची काळजी कोण घेणार? आपल्यावर येईल ना ते. मग डिस्को कसं आपलं, डिस्को वेडिडू डिस्को वेडिडू डिस्को वेडिडू ना ना ना, ते कसं होणार ना? हो हो, इवलूसा भैरव पण जातो का बघा? नाही, पण त्याला उद्या शाळा आहे ना, कसं त्याला पाठवू? बरं राहू दे मग अब्बाजींना, आपला नेहमीचंच आपण डिस्को करूया वरती. ठीक आहे, चालेल ना? येस, डिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है, कैसी बेवफाई है ये, कैसा नशा है, डैमेजर तुमसे दिल लगाने की सजा है, डैमेजर तुमसे दिल लगाने की सजा है, कुंडी लगा लो सैया, तुम आपको जन्नत दिखाती, मैं जन्नत दिखाती, अनारकली पहन के जन्नत दिखाती. आणि एक तर गाणं तर मावसाडच्या ह्याच्यामध्ये असलंच पाहिजे ना, उससे तो मतलब अपना पॉडकास्ट खत्म ही नहीं होगा, और मावसाड़ के ऊपर का पूरा जो सीन है वो उसके बिना खत्म हो ही नहीं सकता. जो है कल सिल्का जळलावणी आली मिया, असं नको बघू चचू येते मला लास, केलं शृंगार घातला नारकली खास, दिसते मी भारी जणू तेलकटी मी खास, एखाद्यावाली कुठं निघाली घालून नारकली लाल गुलाबी, पागल करते तुझी मावसडवाली चाल, गुलाबी अनारकली आणि खड्डेवाले गाल, दिसते मी तेलकटी चचू फोटो माझा काढ, गुलाबी अनारकली आणि खड्डेवाले गाल, दिसते मी तेलकटी चचू फोटो माझा काढ. सो ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप हा माझा छोटासा डिफरंटसा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. आणि आज माझा प्रोग्राम विचाराल तर आता मी मूवीला जाणार आहोत, छावा मूवीला, आणि दुपारी मी व्हॅलेंटाईन स्पेशल गाजरचा हलवा बनवला होता. सिम्पल साधासा प्रोग्राम आहे, जास्त काही ताणझाम नाही, कारण थोडंसं जसं नरम गरम आहे वातावरण, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो वी आर कमिंग बॅक ऑन ट्रॅक स्लोली अँड स्टेडीली. सो आज हाच प्रोग्राम आहे तुमचा
काय प्रोग्राम आहे तुम्ही पण मला कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. नक्की सांगा की आज काय करणार आहात तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन बरोबर. आज काय स्पेशल केलं तुम्ही किंवा करणार आहात ते नक्की मेन्शन करा कॉमेंटमध्ये. तर भेटू उद्या आपल्या रेग्युलर पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, खा प्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.